नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगारांच्या मुलांना ग्रॅज्युएशनसाठी 20,000 रुपये स्कॉलरशिप मिळणार आहे. या स्कॉलरशिपचा अर्ज कसा करायचा, डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओ सुरू करूया. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. या ठिकाणी होम पेजवर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला स्क्रोल करून घ्यायचं आहे आणि कंस्ट्रक्शन वर्कर अप्लाय ऑनलाईन फॉर क्लेम या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट ॲक्शन. तर या ठिकाणी आपल्याला न्यू क्लेम या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर टाकून घ्यायचा आहे, म्हणजेच आपल्याला बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक टाकायचा आहे, जो की MH पासून सुरू होतो. मी टाकून घेतो. त्यानंतर या ठिकाणी टिक वगैरे काही करण्याची आवश्यकता नाहीये. प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवर आपल्याला डायरेक्ट क्लिक करायचं आहे. आपल्या मोबाईल नंबरवर एक OTP गेला असेल तर OTP या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. जर आपल्या मोबाईल नंबरवर OTP आला नसेल तर या ठिकाणी 6 अंकी कोणताही नंबर टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिड OTP या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इनव्हॅलिड OTP म्हणेल. त्यानंतर आपल्या रिसेंट हे ऑप्शन येईल. परत आपल्याला रिसेंट OTP करून घ्यायचा आहे आणि आपल्या मोबाईलवर जो OTP आलेला आहे तो या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. मी टाकून घेतो आणि व्हॅलिड OTP या ऑप्शनवर क्लिक करतो. या ठिकाणी आपली प्रोफाईल ओपन झालेली आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रजिस्ट्रेशन दिनांक, रजिस्ट्रेशन क्रमांक, आधार नंबर. या ठिकाणी नोंदणी स्थिती ही ऍक्टिव्ह आहे. त्यानंतर ज्यांचं लेबर कार्ड आहे त्यांचं या ठिकाणी आपल्याला फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम शो होईल. मी स्क्रोल करून घेतो. त्यानंतर मोबाईल नंबर, जेंडर, मॅरेज स्टेटस, डेट ऑफ बर्थ, वय हे ऑटोमॅटिकली शो होईल. त्यानंतर बँक पासबुक. या ठिकाणी मी यापूर्वी अर्ज केला होता म्हणून माझी बँक डिटेल ऑटोमॅटिकली या ठिकाणी शो होत आहे. जर तुम्ही नवीन फॉर्म भरत असाल तर या ठिकाणी तुम्हाला बँक डिटेल द्यायची आहे. बँक डिटेल देताना सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी ॲप्सी कोड टाकून घ्यायचा आहे बँकेचा. त्यानंतर बँकेचे नाव, बँकेची शाखा आणि बँकेचा पत्ता ऑटोमॅटिकली या ठिकाणी येऊन जाईल. त्यानंतर अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि परत कन्फर्म अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी मी स्क्रोल करून घेतो. त्यानंतर सेंटर म्हणजेच आपल्याला या ठिकाणी बांधकाम कामगार सुविधा केंद्र सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि याच केंद्रावर जाऊन आपल्याला पुढे डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे आहेत. पुढे जी तारीख आपण सिलेक्ट करणार आहोत त्या तारखेला. त्यानंतर कॅटेगरी. तर या ठिकाणी आपल्याला 4 योजना मिळतील. एक शैक्षणिक कल्याण योजना, त्याच्यानंतर आरोग्य कल्याण योजना, आर्थिक कल्याण योजना आणि सामाजिक कल्याण योजना. आपली शैक्षणिक कल्याण योजना आहे म्हणून मी शैक्षणिक कल्याण योजना सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर स्कीम. तर या ठिकाणी आपल्याला E04 ही स्कीम आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे ग्रॅज्युएशनसाठी. त्यानंतर या ठिकाणी मी स्क्रोल करून घेतो. त्यानंतर आपल्या मुलाचं नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मुलाचं नाव सिलेक्ट केल्यानंतर आधार नंबर आणि वय ऑटोमॅटिकली शो होईल. त्यानंतर आपल्याला कॉलेजची डिटेल द्यायची आहे, जी बोनाफाईडवर आहे तीच. त्यामध्ये कॉलेजचं नाव, कॉलेजचा पत्ता, त्यानंतर डिग्री कोणती करत आहात, BA, BCom, BSc जे काय असेल ते या ठिकाणी टाकून घ्या. त्यानंतर शैक्षणिक वर्ष, कोणत्या वर्षी शिकत आहात ते सिलेक्ट करायचं आहे. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर जे काय असेल ते सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर कॉलेजचा ईमेल ID आणि कॉलेजचा मोबाईल नंबर या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर ॲडमिशन डेट. तर ही संपूर्ण मी भरून घेतो आणि स्क्रोल करतो. त्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत.
डॉक्युमेंटची साईज ही 2 MB पेक्षा कमी असली पाहिजे. तुम्ही JPG, PDF दोन्ही स्वरूपात तुम्ही अपलोड करू शकता. या ठिकाणी आपल्याला चालू वर्षाचा बोनाफाईड अपलोड करायचा आहे. मी अपलोड करून घेतो. त्यानंतर कॉलेजचं आयडेंटिटी कार्ड, त्यानंतर आपल्या मुलाचं आधार कार्ड, आधार कार्डची दोन्ही साईड आपल्याला PDF मध्ये मर्ज करून घ्यायचं आहे आणि अपलोड करायचं आहे. त्यानंतर राशन कार्ड, या ठिकाणी 5वा ऑप्शन बँक पासबुक आहे. मी यापूर्वी क्लेम केला होता म्हणून मला या ठिकाणी 5वा ऑप्शन आलेला नाहीये. जर तुम्ही नवीन क्लेम करत असाल तर या ठिकाणी तुम्हाला पासबुक हे ऑप्शन येईल. ज्यांचं लेबर कार्ड आहे त्यांचं पासबुक या ठिकाणी आपल्याला अपलोड करून घ्यायचं आहे. जर यापूर्वी क्लेम केला असेल तर अपलोड करण्याची आवश्यकता नाहीये. डायरेक्ट आपल्याला या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरीफाय या ऑप्शनवर आपल्याला टिक करायची आहे. त्यानंतर येस करून घ्यायचं आहे. त्यानंतर व्हिजिट डेट, जे बांधकाम कामगार सुविधा केंद्र आपण सिलेक्ट केलं होतं त्या केंद्रावर जाण्याची तारीख या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे. मी तारीख सिलेक्ट करून घेतो. याच तारखेला आपल्याला संपूर्ण डॉक्युमेंट घेऊन व्हेरिफिकेशन साठी जायचं आहे. मी तारीख सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला टिक करायची आहे. त्यानंतर सबमिट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपला क्लेम सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. आपल्याला पोस्ट पावती क्रमांक आलेला आहे. त्यानंतर ओके या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रिंट अपॉइंटमेंट लेटर या ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला याची प्रिंट काढून घ्यायची आहे. तुम्ही योजना पाहू शकता E04 आणि लाभाची रक्कम ही 20,000 रुपये. ही पावती, जी तारीख आपण सिलेक्ट केली होती ती तारीख आणि जे सेंटर आपण निवडलं होतं ते सेंटर या पावतीवर सगळं येईल. बांधकाम कामगार सुविधा केंद्राला व्हिजिट करताना ही पावती, बोनाफाईड, आयडेंटिटी कार्ड, राशन कार्ड, पासबुक आणि आधार कार्ड एवढे डॉक्युमेंट घेऊन आपल्याला व्हिजिट करण्यासाठी जायचं आहे आणि व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच आपला क्लेम सक्सेसफुली मंजूर होणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.